आई, डॉक्टरांनी मेघाला आराम घ्यायला सांगितलं आहे. डॉक्टर म्हणाल्या की जास्त हालचाल करणे सध्या मेघा आणि बाळासाठी चांगले नाही. मिलिंद आईला समजावत म्हणाला, अरे डॉक्टर असेच सांगतात, आराम करायला सांगतात आणि मग नॉर्मल डिलिव्हरी होत नाही. तसेही आजकाल सगळ्या गोष्टींसाठी यंत्र वापरतात. आम्ही तर गावी असायचो तेव्हा आम्हाला सडा सारवण करायला लागायचे, बाहेरून पाणी आणावे लागत होते, पण आम्हाला नाही कधी काही झाले. आजकालच्या मुलींना फक्त कामं करायला नको असतं, आई म्हणाली. आई, मी विचार करतोय की काही महिन्यांसाठी घरकामासाठी एखादी बाई लावायची म्हणून. मेघाला सध्या आरामाची गरज आहे. दिवसभराच्या कामांमध्ये खूप थकायला होतं तिला. मिलिंद त्याच्या आईला म्हणाला, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? मी काय दिवसभर तिला घाण्याला जुंपल्याप्रमाणे काम सांगते का? फक्त आपल्या तिघांचीच कामे करते ना ती, आणि घरात असे काय काम असतात? आणि पैसा काय झाडाला लागतो का? तुला इतका बायकोचा पुळका आला असेल तर मला सांग, मी आहे ना, मी करत जाईल हो मोलकरणीसारखे काम, आई चिडून म्हणाली. आता मात्र मिलिंदचा नाईलाज झाला. मेघाला 8वा महिना सुरू होता आणि काही मेडिकल कंडिशनमुळे डॉक्टरांनी तिला आराम घ्यायला सांगितला होता. पण मिलिंदची आई मात्र डॉक्टरांचे म्हणणे पूर्णपणे धुडकावून लावत होती. त्यांच्या मते आता जर जास्त काम केले तर डिलिव्हरी नॉर्मल होईल, आराम केल्याने सीझरच होईल अशी त्यांची पक्की खात्री होती. लग्न झाल्यावर 4 वर्षांनी मेघा आणि मिलिंदच्या आयुष्यात बाळाची चाहूल लागली होती. मेघा आणि मिलिंद खूप आनंदात होते. मेघाला सोबत म्हणून मिलिंदने आईला गावाहून बोलून घेतले होते. सासूबाईंच्या येण्याने मेघा सुद्धा खूप खुश होती, पण मेघाच्या सासूबाई पूर्णपणे जुन्या विचारांच्या होत्या. मिलिंदच्या आई वडिलांचे लग्न झाले तेव्हा त्यांची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यामुळे मिलिंदच्या आईने खूप गरिबीत दिवस काढले होते. देवाच्या कृपेने त्यांच्या मेहनतीचं चीज झालं आणि त्यांची दोन्ही मुले चांगल्या नोकरीवर लागली होती. लहान मुलगा शिक्षक होता आणि तो त्याच्या आई वडिलांजवळ गावीच राहायचा. मिलिंदची नोकरी मात्र दूर मुंबईला होती. आई बाबा तसे अधूनमधून मिलिंदकडे यायचे. मिलिंद सुद्धा मेघाला घेऊन सुट्ट्यांमध्ये गावी जायचा. पण यावेळी मात्र आई मिलिंदकडे बऱ्याच दिवसांसाठी राहायला आली होती. प्रेग्नन्सीच्या सुरुवातीलाच डॉक्टरांनी मेघाची परिस्थिती थोडी नाजूक असल्याचे सांगत तिला आराम करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे सुरुवातीपासूनच घरकामासाठी एक मावशी यायच्या. मात्र मिलिंदच्या आई आल्यावर त्यांनी त्या कामवाल्या मावशीला बंद करून टाकले, कारण त्यांच्या मते कामाला बाई लावणे म्हणजे पैशांची उधळपट्टी. त्यांनी मेघाला घरकामाला लावले. त्या मेघाला घरातील जवळजवळ सर्वच कामे करायला लावायच्या. सासूबाई सकाळी 5लाच उठायच्या आणि उठल्याबरोबर त्यांना चहा लागायचा. त्यामुळे त्या सकाळीच मेघाला झोपेतून उठवत असत. त्यामुळे मेघाचा दिवस सकाळी 5 पासून सुरू व्हायचा. दिवसभरात मेघा पार थकून जायची, पण मेघाच्या सासूबाई म्हणायच्या की कामे केल्याने नॉर्मल डिलिव्हरी होईल. मेघा दिवसभराच्या कामाने थकून जाते हे मिलिंदला कळत होते, म्हणून त्याने आईकडे पुन्हा एकदा घरकामाला बाई लावायचा विषय काढला होता. मात्र आई उलट मिलिंदवरच चिडली होती. आईने लहानपणापासूनच त्याच्यासाठी जे कष्ट घेतले होते त्याची मिलिंदला जाण होती, म्हणून मिलिंद आईसमोर जास्त काही बोलू शकला नाही. मिलिंदच्या आईने खूप गरिबीत दिवस काढले होते आणि यामध्ये त्यांच्या सासूबाईंचा स्वभाव खूप कडक होता. त्यामुळे मिलिंदच्या आईला गरोदरपणात देखील आराम मिळाला नाही. संपूर्ण आयुष्य सासूचा जाच सहन केल्याने त्यांच्या स्वभावात एक कडवटपणा आला होता. त्यामुळे मेघाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन एका परंपरागत सासूसारखा झाला होता. त्यामुळे त्यांना मेघाचा प्रेमळ स्वभाव कधी कळलाच नव्हता. इकडे मेघा दिवसभर काम केल्याने थकत होती आणि आता 8वा महिना लागल्यापासून तर मेघाला अजिबात बरं वाटत नव्हतं. परिणामी मेघा आजारी पडली. तिला दवाखान्यात घेऊन गेले तेव्हा डॉक्टरांना तिच्या आजारी पडण्याचे कारण समजले. डॉक्टरांनी मेघावर उपचार केले आणि तिच्या सासूबाईंना केबिनमध्ये बोलवून घेतले. त्यांनी मेघाच्या सासूबाईला मेघाची मेडिकल कंडिशन समजावून सांगितली. तसेच प्रत्येक आईची तब्येत सारखी नसल्यामुळे गरोदरपणात प्रत्येक आईला वेगवेगळ्या अनुभवांना सामोरे जावं लागत हेही चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले. सासूबाईंनी डॉक्टरांचे म्हणणे न चिडता ऐकून घेतले आणि त्यांना कळून चुकले की मेघाच्या बाबतीत त्या खरंच चुकत आहेत. त्यांना सासूच्या बाबतीत कटू अनुभव आले, म्हणून त्यांनी सुद्धा त्यांच्या सुनेच्या बाबतीत तसेच वागणे किती चुकीचे आहे हे त्यांना कळून चुकले. परिस्थितीचे चटके सहन करता करता आपला मूळ प्रेमळ स्वभाव आपण कुठेतरी हरवून बसलो याची जाणीव त्यांना झाली.
मेघाचा आजाराने उतरलेला चेहरा पाहून त्यांच्या मनातील आई पुन्हा जागी झाली. त्यांनी त्या दिवशीपासून मेघाची स्वतःच्या मुलीप्रमाणे काळजी घेतली. तिला हवं नको ते बघितलं, तिचे लाड पुरवले. आईमध्ये झालेला बदल पाहून मिलिंद आणि मेघा दोघेही खूप खुश होते. काही दिवसांनी मेघाने एका गोंडस बाळाला जन्म दिला आणि संपूर्ण कुटुंबामध्ये आनंदी आनंद झाला. कधी कधी आपल्या स्वभावात आणलेला छोटासा बदल सुद्धा आपले आयुष्य बदलून टाकतो, हेच खरे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या मितवा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.